हाय, आज आपण करत आहोत पेन्ने अल्फ्रेडो पास्ता. तर त्यासाठी लागणार 150 ग्राम आपली पेन्ने आणि वेजीस मी दाखवते आता. कॅप्सिकम घेतली आहे, झुकिनी घेतली आहे आणि कांदा, चिकन, त्यानंतर चीज आणि बेबीकॉर्न आणि ब्रॉकली, ओरिगॅनो. तर सगळ्यात पहिला मला अजून चिकन हवं होतं, सो मी बॉईल करायला ठेवलेलं आहे. ही वरची लेयर जी दिसते ना, तर ते तिला काढत जायचं. पाणी गरम करत ठेवलं आहे दुसऱ्या ह्याच्यात. तर आता हा पास्ता आपण गरम पाण्यात टाकत आहोत. पास्ता टाकल्यावर जरासं मीठ टाकायचं आणि ऑलिव्ह ऑइल टाकून घ्यायचं. आता मी फिगारोचा ऑलिव्ह ऑइल यूज करत आहे इथे. आता ही चिकनची जी लेयर आहे ना, वरचा जो फेस, त्याला थोड्या थोड्या इंटरवल्सनी काढत जायचं. चिकनमध्ये मीठही टाकायचं. एकीकडे आपला पास्ता बॉईल होत आहे, दुसऱ्याकडे चिकन, आणि तिसऱ्या साईडला आता मी 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकून लसूण टाकलं आहे. असं लसूण गोल्डन ब्राऊन झाल्यावर कांदा टाकते. कांदा असं छान झाल्यावर आता मी बाकीची वेजीस टाकायला चालू करणार. ब्रॉकली आणि आपलं स्वीट कॉर्न. थोडं 2 मिनटं शिजल्यावर रेड, येलो आणि ग्रीन कॅप्सिकम आणि झुकिनी टाकून घ्यायचं. 2 मिनटं हाय हीटवर स्टर फ्राय करून घ्यायचं या भाज्यांना. त्यानंतर आपलं बॉइल्ड चिकन टाकून साईडला ठेवायचं. आता दुसऱ्या पॅनमध्ये आपण 2 टेबलस्पून बटर घेत आहोत. 2 टेबलस्पून बटर घेतलं तर सेम क्वांटिटीचा आता आपण मैदा घ्यायचा आहे आणि त्यात पॅनमध्ये टाकायचं. मैद्याला असं घाटलून घेतल्यावर छान स्मेल सुटल्यावर आपण दूध टाकून घ्यायचं आणि कंटिन्युअसली स्टर करायचं की लम्स नको यायला. ह्या झाल्यावर आता आपण आपली चीज टाकून घ्यायची. छान मिक्स करून घेतल्यावर आता आपण आपलं पास्ता टाकायचं, बॉइल्ड पास्ता. पास्त्याला ऑलमोस्ट 90% कुक करून घ्यायचं असतं दरवेळी, कारण यात बाकीचं शिजून होऊन जातं. ह्यानंतर हे स्टर झाल्यावर वेजीस एकत्र टाकायचे. मिक्सरला छान एकजीव करायचं. त्याआधी ओरिगॅनो टाकून घ्यावं. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. मिक्स करून छान आता आपला पास्ता रेडी आहे. वरतून मी चेडर चीजने गार्निश करते त्याला. आता हा आपला पास्ता झालेला आहे रेडी. थँक्यू. प्लीज सबस्क्राईब.